मुंबईच्या राजाची मिरवणूक आपण हे पाहतोय। काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की बाप्पाची आरती संपन्न झाली। तो छोटा बाप्पा होता, त्याची सुद्धा प्राणप्रतिष्ठापनाचा जो बाप्पा होता त्याची सुद्धा तो सुद्धा मार्गस्थ झाला आहे आणि त्यानंतर आता बाप्पाची मोठी मूर्ती सुद्धा विसर्जनासाठी पुढे मार्गस्थ होतीये। ही मुंबईच्या राजाची मिरवणूक आणि बाप्पाला विसर्जनासाठी नेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळते। आणि जसा बाप्पा मिरवणुकीसाठी मंडपातून निघाला त्या परिसरामध्ये बाप्पावर फुलांची उधळण करण्यात आलेली आहे, गुलालाची उधळण करण्यात आलेली आहे आणि 10 दिवसांच्या मंगल उत्सवानंतर आपण पाहतोय या बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे भाविक सज्ज झालेले आहेत। आणि पुन्हा जाऊन आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी याच परिसरामधून आपल्यासोबत आहेत। धनंजय, आपण पाहिलं भाविकांचा उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आहे आणि त्याचसोबत बाप्पाची मिरवणूक जशी पुढे मार्गस्थ झाली त्याचबरोबर बाप्पावर गुलालाची आणि या फुलांची उधळण करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर गणेश मुंबईचा राजा आता विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतं आणि मार्गस्थ होताना फुलांचा वर्षाव गुलालाची उधळण हे मुंबईच्या राजावर करण्यात आलेले भाविकांचा उत्साह पाहायला मिळतो। आपण दृश्यामध्ये पाहिलं तर संपूर्ण मुंबापुरी आता भक्तांनी सजलेली पाहायला मिळते। विसर्जनासाठी हे सगळे भक्त जे आहेत ते आता या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या पाहायला मिळतात। भर पावसात पण या भाविकांचा उत्साह आपल्याला शिकायला गेलेला पाहायला मिळतो। ही संस्कृती आणि ही परंपरा आहे या मुंबईची आणि या गणेशोत्सवाची। आपण जर पाहिलं तर भर पावसात सुद्धा आनंदात आणि उत्साहामध्ये हे सर्व भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना पाहायला मिळतात। गुलालाची उधळण सुरू आहे आणि या गुलालाच्या उधळणीमध्ये आपण जर पाहिलं तर हे सगळे भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला ज्याची 10 दिवस मनोभावे सेवा केली त्याबद्दल लाडक्या बाप्पाला आता हे सगळे निरोप देताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मुंबईच्या राजावर विश्वविक्रमी मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी जी आहे ती थोड्याच वेळात करण्यात येईल आणि गुलाबांची उधळण सगळं भाविक जे आहेत ते या पारंपरिक ढोलाच्या गजरावर इथे नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाविकांनी ठेका धरलेला आपल्याला पाहायला मिळते आणि हीच खासियत आहे या मुंबईची। आणि या लालबाग नगरीमध्ये आपण जर पाहिलं तर हा विसर्जन सोहळा मुंबईचा राजा पहिला विसर्जन सोहळा सुरू झालेला आहे। मुंबईच्या राजाची मूर्ती जी आहे ती मंडपातून बाहेर निघालेली आहे आणि विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते आपण हरिवस्तेला पुढारीच्या प्रेक्षकांना दाखवतोय आणि हा जो उत्साह आहे हा जल्लोष आहे हा आपल्याला पाहायला मिळते। उत्साहाचं वातावरण आहे कारण की पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करते। आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत आहेत त्याच परिसरामधून। धनंजय, एकूणच वातावरण तिथलं कसं पाहायला मिळतंय? स्वतः तुम्ही तिथे आहात, अनुभव कसा आहे एकूणच? आणि जसं जसं बाप्पा पुढे पुढे मार्गस्थ होतोय आपण पाहतोय टप्प्याटप्प्यावर बाप्पावर गुलालाची उधळण होते, फुलांची उधळण होते। इकडे दुसरीकडे आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवत आहोत की बँड पथकं कशी सज्ज झालेली आहेत आणि याच बँड पथकं सज्ज झाल्यानंतर ढोल ताशाच्या गजरामध्ये हे भाविक जे आहेत, हे गणेश भक्त आहेत, ते कसे थिरकताना पाहायला मिळतात? धनंजय, हा क्षण जो आहे
तो अगदी अंगावर शहारे आणणारा क्षण आहे, कारण की त्याची वाट संपूर्ण मुंबईकर पाहत असतात. तो मानाचा आणि मुंबईतला पहिला विसर्जन सोहळा सुरू झालेला आहे आणि याच विसर्जन सोहळ्याची ही थेट दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर या ज्या वाद्यांच्या धुंदीवर जे आहेत ते सगळे भाविक आहेत ते आपल्याला नाचताना आणि ठेका धरताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता पुढे या मार्गावरून हा मुंबईचा राजा मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर मुंबईच्या राजाचं यंदाचं 98 वर्ष आणि 98 वर्षी आपण जर पाहिलं तर अगदी उत्साहाच्या वातावरणात यंदाचा हा विसर्जन सोहळा होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि जी आपण विश्वविक्रमी ज्याला म्हणतो, कारण की गिनीज बुक वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा या मुंबईच्या राजाने आपलं नाव नोंदवलेलं आहे आणि त्यामुळे हा आनंद जो आहे तो आणखी वाढलेला पाहायला मिळतो या कार्यकर्त्यांमध्ये. आणि खऱ्या अर्थाने ही सुरुवात झालेली आहे मुंबईच्या विसर्जन सोहळ्याला, कारण की ज्याची वाट प्रत्येक मुंबईकर बघतो तो म्हणजे मुंबईचा पहिला विसर्जन सोहळा मुंबईच्या राजाचा. आणि अगदी ढोल ताशांच्या गजरात आणि ताशाच्या तर्रीवर इथे हे सगळे भाविक डोलताना मागताना गुलालाच्या उधळणमध्ये आपल्याला फिरताना पाहायला मिळतात. एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुंबईत आता सगळे गणपती हे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण की हा मुंबईचा राजा हा पहिला निघतो आणि त्यानंतर इतर गणपती जे आहेत ते विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतात. आणि आता आपण जर पाहिलं तर या मंत्रमुग्ध होणाऱ्या या फुलांवर हे सगळे जे भाविक आहेत ते ठेका धरतात. फुलाची मिरवणूक आणि हळूहळू जो मुंबईचा राजा आहे तो आपल्याला मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही पारंपरिक पद्धतीने मिरवणूक जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि याच मिरवणुकीला पाहण्यासाठी लाखो मुंबईकर हे मुंबईच्या रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा जो आहे संपूर्ण रस्ता आपण जर पाहिला तर मुंबईकर आपल्या साठवताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही खासियत आहे मुंबईच्या राजाची, गणेश जन्मीवाल्याची आणि 22 फूटवाल्याची जे म्हणत हा मुंबईचा राजा असतो. मुंबईच्या रस्त्यावर विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे. या सहभागामध्ये मोठ्या संख्येने मुंबईचे भाविक सुद्धा सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मुंबईचा राजा म्हटलं तर एक 22 फुटाची मूर्ती जी गेल्या प्रत्येकाच्या मनात पाहायला मिळते आणि या 22 फुटाचं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं. आणि यंदाचं जे रूप आहे ते राम अवतार आहे आणि राम असं म्हणत हा बाप्पा जो आहे तो विसर्जन निघालेला पाहायला मिळतं. आपण जर पाहिलं तर आता सध्या हे गाणं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. रामजी की निकली सवारी रामजी की लीला हे आतापर्यंत भाविक जे आहेत ते या कालावर आपल्याला इथे फिरताना पाहायला मिळत आहे. आणि पावसाच्या सरी बरसत असताना हे भाविक जे आहेत ते या पावसामध्ये बाप्पाला लाडक्या बाप्पाला निवडून देत आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर एकीकडे या भाविकांना जे आहेत ते निरोप देताना डोळ्यातून आनंद अश्रू आहे, दुसरीकडे आभाळ सुद्धा आनंद असेल आपला बाप्पा हा विसर्जनासाठी मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. त्याला सुंदर होते फटाक्यांची आतिषबाजी होते आणि पावसाच्या या सरी बरसतात आणि या पावसाच्या सरी बरसताना मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला पाहायला मिळतो. आणि ही खासियत आहे पारंपरिक पद्धतीचा सोहळा मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी केली पुष्पवृष्टी केली जाणार आहे. त्या पुष्पवृष्टीसाठी अनेक मुंबईकर हे डोळे लावून बसलेले आहेत आणि ती खास अशी पुष्पवृष्टी थोड्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी मुंबईचा राजा यंदा रामेश्वराच्या मंदिराच्या देखावाच्या अवतारात रामाच्या अवतारात इथे दाखल झालेला आहे. आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर आता या मुंबईच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये मुंबईकरांनी एक सगळी पाहायला मिळते. अक्षरशः धोधो पाऊस पडतो मात्र त्याची कोणतीही चिंता नाही मुंबईकर, कारण की या क्षणाची वाट मुंबईकर पाहत असतो. आणि या पावसाच्या पावसात
या पावसाच्या धारेत हा मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतो आणि ते दृश्य पुढे प्रेक्षकांसाठी आपण मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणुकीची आपण दाखवत आहोत आणि खासियत जर पाहिली तर प्रत्येक मुंबईकर हा या राजाच्या चरणी गेल्या 11 दिवस लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठी गर्दी या बाप्पाच्या चरणी आपल्याला पाहायला मिळाली आणि अखेर मुंबईचा राजा आज 11 दिवसांनी आपल्या घरी निघालेला पाहायला मिळते. विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. 2 तासांच्या गजरात मुंबईच्या राजाला मिरवली आणि याची घोडी याची डोळा हे सगळं बघण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने मुंबईच्या या मुक्तापुरी म्हणजेच लालबाग नगरीत उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर त्या 2 तासांच्या गजरामध्ये मिरवणूक पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. जोश आहे, उत्साह आहे, पाऊस असला तरी तरुणाई जी आहे तिला राज्याच्या काय कैमरा ओपन कर रहा हूँ फोन पकड़ के कनेक्ट हो गया ना। हाँ डोळे आले त्यामध्ये याला पाणी लागला की लावला काही दिसत नाही. आणि त्यामधला मुंबईचा राजा आता विसर्जनासाठी निघाला. लालबागचा राजा विसर्जनासाठी म्हणजे त्यानंतर तेजू पाया असेल, त्यानंतर इतर रत्नागिरी व्यवस्था असेल, त्याच्यानंतर चिंतामणी जो सगळ्यात प्रसिद्ध आहे तो सुद्धा मार्गस्थ विसर्जनासाठी आणि असे अनेक गणपती मुंबईत प्रसिद्ध आहेत ते विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण जे दृश्य पाहतो ते दृश्य आहेत पावसाच्या सरी बरसतात आणि पावसाच्या सरी बरसत असताना मुंबईचा राजा या मुंबापुरीतून आता विसर्जनासाठी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळते. ही खासियत आहे मुंबईच्या राजाची आणि ही खासियत आहे या मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची. आपण जर पाहिलं तर गेल्या 10 दिवसामध्ये एक काही लाईनी ज्या आहेत त्या यावेळी आपल्याला आठवताना पाहायला मिळतात. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुझ्या भेटीची चाहूल लागली होती, पाहता पाहता आतुरता वाढली, सुरू झाली लगबग तारेंची, आगमन झाले त्या राहुली
तुझ्यासाठी फुटले मखर, तुझ्यासाठी झुंपले तोरण, तुझ्यासाठी सगळी दारात तुझ्या येण्याने वातावरण झाले साधं. गोड मोदक पुरणपोळीचा देऊन वरण भातावर तुपाची धार देऊन या आशीर्वाद हार पुढच्यावरती जावे तुम्ही लवकर. आज होईल मनात दुःख मी जाता आम्हा सोयीचं. आनंदी झाले चारच आम्हा घरी तुम्ही आमच्या घरी तुम्ही येऊन. तुम्ही जाता निघून घर झालं रिक्तार कंठ येईल पाहत आठवणी होऊन भाऊक लहान चोर. जसं मी म्हटलं की मुंबईकर निरोप देताना भाऊक होतो आणि अगदी हेच भाऊक जे आहेत ते मुंबईकर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेत निरोप देताना हे आनंद अश्रू आहे खऱ्या अर्थाने. आणि त्याच पद्धतीने पाऊस सुद्धा बरसताना पाहायला मिळतं. पावसाला सुद्धा निरोप देताना अश्रू जे आहेत त्या अनावर झालेलं पाहायला मिळतात. आभाळ भरून आलेला आहे या मुंबईच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला. आणि जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने मुंबईचा राजा आता थोड्याच वेळात त्यांच्या या संपूर्ण म्हणजे गणेश गल्लीचा जो मार्ग आहे त्या खऱ्या अर्थाने ज्याला गणेश गल्ली म्हटलं जातं त्या गणेश गल्लीतून आता बाहेर पडतानाची ही दृश्य आहे. हे दृश्य आपण पुढांच्या प्रेक्षकांना दाखवतो. आणि जर आपण पाहिलं तर आता काही क्षणामध्ये पुन्हा एकदा या मुंबईच्या राजावर पुष्पवृष्टी होईल आणि गुलालांची उधळण सतत सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर यंदाचा हा विसर्जन सोहळा जो आहे हा खऱ्या अर्थाने विसर्जन सोहळा म्हणता येणार नाही. सध्या यंदाचा गणेशोत्सवाचा फार खास ठरला कारण की सुरुवातीला मोठ्या उंच मूर्ती असतील पीओपीच्या गणेश मूर्ती असतील याला झालेला विरोध न्यायालयाच्या निर्णयाची याच भाविकांनी पाहिलेली वाट आणि त्यानंतर आलेला निकाल आणि या निकालानंतरचा यंदाचा हा गणेशोत्सव प्रत्येक भाविकासाठी प्रत्येक गणेशोत्सव मंडळांसाठी अगदी खास आहे. कारण की ज्याची वाट हे सगळे मंडळ पाहत होते. अगदी परवानगी मिळाली पीओपीच्या मूर्तींना आणि त्यानंतर हा उत्साह अगदी द्विगुणित झाला आणि त्यानंतर प्रत्येक मंडळामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. लगबग चालू झाली अनेक देखावे उभे राहिले. मुंबापुरी जी आहे ती सजलेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता याच बाप्पाचं आता विसर्जन सुरू होतं. आणि एक महत्वाचा निर्णय याच न्यायालयाने याच निकालाच्या वेळेस दिला तो म्हणजे यंदा नैसर्गिक पद्धतीने नैसर्गिक स्रोत्रात नैसर्गिक तलाव असतील किंवा समुद्रामध्ये या लाडक्या बाप्पाला निरोप देता येणार आहे. त्यामुळे यंदा ज्या 7 फुटांपेक्षा उंच मूर्त्या आहेत त्या सर्व मूर्ती ज्या आहेत त्या आपल्याला विसर्जन होताना पाहायला मिळणार आहे. आणि याच सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या आपण ज्या समुद्रात आहेत त्या विसर्जन होताना आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तरी खासियत आहे. आणि आता आपण जर पाहतो आहे मुंबईचा राजा या गल्लीतून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतो गणेश गल्ली. आणि गणेश गल्लीची खासियत म्हणजे मुंबईचा राजाचा मार्ग शोधल आणि ज्याची वाट हेच मुंबईकर पाहतात तो सोहळा म्हणजे मुंबईतला विसर्जन सोहळा. अगदी आपण जोश पाहिला तर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आणि मुंबईच्या राजाचा विजय असो असं म्हणत आता मुंबईचा राजा हा आपल्याला समोर येताना पाहायला मिळतो. आणि श्रद्धा आता थोड्याच वेळात ज्या क्षणाची वाट या ठिकाणी प्रत्येक खऱ्या अर्थाने मुंबईकर पाहतायत या मुंबईतले सगळे नागरिक पाहतायत ते तो क्षण म्हणजे आता ही पुष्पवृष्टी केली जाईल. आता हा बाप्पा आपल्याला मुंबईचा राजा समोर पाहायला मिळतो. आता हा बरोबर ज्या ठिकाणी विश्वविक्रमी मुंबईचा राजा असं लिहिलेलं आहे त्या पुष्पवृष्टीच्या खाली हा बाप्पा तिथे आपल्याला उभा असलेला पाहायला मिळेल. हो नाही बरोबर आहे धनंजय. आपण पाहतोय गणेश गल्लीचा मुंबईचा राजा आता पुढे पुढे मार्गस्थ होतोय आणि याच बाप्पाला विसर्जन करण्यासाठी निरोप देण्यासाठी वरून राजाची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि पाऊस कितीही बरसत असला तरी सुद्धा मगाशी जसं मी म्हटलं की काही फरक नाही पडत या गणेश भक्तांना या भाविकांना बाप्पाला निरोप देण्यासाठी तितक्याच उत्साहाने ढोल ताशांच्या गजरावर हे भाविक आपल्याला थिरकताना पाहायला मिळतात. आणि बाप्पाची मूर्ती पुढे पुढे जशी मार्गस्थ होते मिरवणूक जशी पुढे पुढे येते टप्प्याटप्प्यावर बाप्पाच्या स्वागतासाठी बाप्पाला निरोप देण्यासाठी आपण पाहतोय गुलालाची उधळण आणि पुष्पवृष्टी सुद्धा बाप्पावर केली जाते. मुंबईच्या राजाची ही ताजी अपडेट आपण पाहत होतो. आणि यानंतर काही वेळातच आपण बऱ्याच पुण्यामधून किंवा मुंबईमधून सुद्धा अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक, आम्ही लगेचच परततोय.